मोठा अट्टाहास असा हा शेवटचा दिस गोड बाबा याची देही याचा डोला असा हा मेगा फायनलचा सोला सध्या तुम्हा आम्हा सर्वांसमोर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. प्रेक्षकांना विनंती आहे, मैदानाच्या बाहेर आहे सर्व प्रेक्षकांना विनंती आहे, आपण खेळपट्टीच्या बाहेर यायचं. प्रेक्षकांना विनंती आहे. मनीष शिंदे आणि त्याचबरोबरीने राहुल ढमणे या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांना देखील विनंती आहे की आपण या मुख्य मंचावरती सन्माननीय मनीषजी शिंदे आणि त्याचबरोबर राहुल ढमणे विनंती असेल आपण या मुख्य मंचावरती. चला फिल्डिंग सेट करा. अंतिम अखेरचा आणि शेवटचा सामना तुम्हा आम्हा सर्वांसमोर आपल्याला पाहायला मिळेल. जय हनुमान मित्र मंडळ ग्रामस्थ मंडळ तोंडली आयोजित जय हनुमान चषक तोंडली 2025 या क्रीडा स्पर्धेचा हा अंतिम आणि अखेरचा सामना. त्याचबरोबर सागरजी पवार ते देखील उपस्थित झाले. त्यांना देखील विनंती आहे आपण मुख्य मंचावरती यायचं. संपूर्ण या स्पर्धेसाठी आपण पाहतायत आयोजकांची 3 षटकांचा सामना. अंपायर आयोजकांच्या माध्यमातून सूचना आली आहे 3 ओव्हरचा मॅच आहे. MS11 वाघाची वाडी आणि त्या संघाच्या विपक्षामध्ये जय भोले कोरावले संघ अंतिम अखेरच्या सामन्यामध्ये एकमेकांसमोर हे 2 संघ आता 2 हात करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. तर या दरम्यान मुख्य मंचावरती आपण शुभ सन्मान करूया. सन्माननीय मनीषजी शिंदे त्याचबरोबरीने राहुलजी ढमणे सागरजी पवार या मान्यवरांचा मुख्य मंचावरती आपण शुभ सन्मान करणार आहोत. सलामीची जोडी MS11 वाघाची वाडी या टीम कडनं विकी आणि त्याच्या सोबतीला भाविन. गोलंदाजी मार्ग वरती भावेश आपल्याला पाहायला मिळेल. अंपायरचा सिग्नल अलाय ग्रीन. सामन्याला होतीये सुरुवात. विश यू ऑल द बेस्ट बोथ टीम. शो युअर गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. मेगा फायनलचा हा पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज भावेश तयार. मॅच इज ऑन. सामना सुरू. पहिला चेंडू अंपायरचा सिग्नल व्हाईट बॉल. गोविंद विषयांना विनंती आहे की आपण सन्माननीय मनीषजी शिंदे यांचा शुभ सन्मान मुख्य मंचावरती करायचा. ऑफ साइडला फटका सजवण्याचा प्रयत्न होता. चेंडू थोडा खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी. या चेंडूवरती उचली जास्त मिळत नाहीये गोलंदाज भावेशला. हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. ऑफ साइडला फटका जबरदस्त पाहायला मिळेल. विकीच्या बॅट मधनं हा आसमानी टोला षटकार. मुख्य मंचावरती आपण त्या ठिकाणी स्वागत समारंभ करूयात. सागरजी पवार या मान्यवरांचा शुभ समारंभ गोविंदजी विषयांच्या शुभ हस्ते आपण मुख्य मंचावरती करतोय. बॉल हवेमध्ये आणि आणखीन एक षटकार आपल्याला पाहायला मिळेल. सामना महत्वाचा अंतिम सामना आहे परंतु आपले मान्यवर जे सध्या या स्पर्धेमध्ये उपस्थित होतात त्यांचा स्वागत समारंभ करणं देखील तितकंच महत्वाचं आहे. त्यानंतर सन्माननीय राहुलजी ढमणे यांचा देखील शुभ सन्मान आपण मुख्य मंचावरती करायचा. संपन्न करतोय सन्माननीय राहुलजी ढमणे यांचा शुभ सन्मान मुख्य मंचावरती. सौभाग्यवती स्वराताई सचिन चौधरी माजी सभापती पंचायत समिती मुरबाड यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी फार प्रेम आपल्याला पाहायला मिळालं. हा फटका देखील चांगला आपल्याला पाहायला मिळेल. ऑन स्क्रीन सध्या आपण पाहतायत मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. सन्माननीय साहिलजी तेलवणे आणि त्याचा संपूर्ण मित्रपरिवार सध्या ही स्पर्धा एन्जॉय करतात.
या दरम्यान सन्माननीय रवींद्रजी घोडविंदे सर आणि त्याचबरोबर सौभाग्यवती स्वराताई सचिन चौधरी माजी सभापती पंचायत समिती मुरबाड या दोन्ही मान्यवरांचं मैदानाच्या आतमध्ये आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती आहे की आपण या मुख्य मंचावरती आपलं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक सहर्षणीय स्वागत असेल. ऑन साइडला विकी पारधीचा हा बँडेड फटका, चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, छप्पर तोड षटकार. तर मुख्य मंचावरती आपण आणखीन एक सत्कार करूयात. रवींद्रजी घोडविदे यांचा शुभ सन्मान कमलाकरजी विषयांच्या शुभ हस्ते आपण मुख्य मंचावरती सध्या करतोय. आणखीन एक चेंडू फुलटॉस आहे, ऑन साइडला दिशा दिली आहे. विकी पारधी नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावत आहे. षटक क्रमांक 1 चा खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालेला आहे आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 28 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. जबरदस्त फटकेबाजी फलंदाज विकीच्या माध्यमातून भावेश वरती आक्रमण, 28 धावा. मुख्य मंचावरती सध्या मान्यवरांचा शुभ सन्मान त्या ठिकाणी केला जातोय. सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा शब्द सुमनाने आपण स्वागत करूया. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 3 षटकांचा सामना. पहिल्या षटकामध्ये तब्बल 28 कुठल्यात फलंदाज विकी पारधीच्या बॅटमध्ये 6 चेंडू 26 आल्या, 2 एक्स्ट्रा होत्या. आता गोलंदाजी मार्कवरती आपल्याला गोलंदाज मोहन पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 मध्ये मोहन. फायनलचा हा सामना ज्यामध्ये MS11 वाघाशीवाडी आणि त्यांच्या विपक्षामध्ये जय भोले कोरावले हे दोन संघ एकमेकांच्या समोर आता फाईट करत असताना मोहन सेकंड ओव्हर मध्ये 28 धावा. पहिल्या षटकामध्ये कुठल्यात फलंदाज विकीनं उत्तुंग लांबच लांब षटकार आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेस भावींसाठी ऑन साइडला टर्न केला, दिशा दिली आहे. उंची जास्त, अंतर मिळेल का तर नाही. फिल्डरला चांगला झेल त्या ठिकाणी टिपला आणि पहिला हादरा लागला MS11 वाघाचीवाडी या टीमला. फलंदाज भावीन वाघ बॅक टू दी पवेलियन. मैदानाच्या आतमध्ये ज्ञानेश्वर तुम्हाला पाहायला मिळेल. बावीन शून्याचा चष्मा त्या ठिकाणी घालून मैदानाच्या बाहेर परतलेत, परंतु हरकत नाही आहे कारण पहिल्या षटकामध्ये जी सुरुवात केली फलंदाज विकीने तब्बल 6 चेंडूमध्ये 26 कुठल्या 28 धावा तुम्हाला पाहायला मिळतात. जय बोले कोरावले संघाचा विचार जर आपण केला तर त्यांची देखील बॅटिंग लाईन तितकीच चांगली आहे. सागर असेल, भावडे असेल, TD असेल, जितू असेल, त्यानंतर दीपक असेल, चांगल्या प्रकारचे फलंदाज त्या संघाच्या कोठ्यामध्ये देखील आहेत, हे विसरून चालणार नाही. आणि त्याच अनुषंगाने सध्या पहिल्या डावामध्ये बॅटिंग सुरू आहे MS11 वाघाशीवाडी टीमची. रिव्हर्स चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं फटका पहा, फटका पहा, नशिबाची साथ मिळतीये. आपण पाहिलं तर ऍक्शन रिप्ले आपण पाहूयात, मजेशीर असेल. फटका खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे बॅट फिरल्यानंतर सेकंड अटेम्प्टला चेंडू बॅट वरती लागला आणि सरळ नशिबाची साथ 4 धावा टीमच्या खात्यामध्ये. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती सध्या तुम्हाला पाहायला मिळेल 33 धावा धावफलकावरती. हाफ ट्रॅकर आहे, चुकीचा चेंडू कसा ठेवेल मैदानाच्या आतमध्ये विकी, तो पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचा हा दुसरा चौकार, 4 धावा. या दरम्यान सन्मान्य कैलाजी विषय या मान्यवरांचं शुभागमन झालेलं आहे, त्यांचं करूयात स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. टीमची टोटल 37 धावा. मोहनवरती आता आक्रमण. पहिल्या चेंडूवरती मोहन विकेट नक्कीच मिळवली होती, परंतु त्यानंतर आता मात्र मोहनवरती देखील आक्रमण केलंय फलंदाज विकीनं. 8 चेंडूमध्ये तब्बल 34 धावसंख्येवरती खेळतो फलंदाज विकी.
चेंडू हवाय. चला चेंडू पुरवा लगेचच. या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक आपण पाहिले, षटकार हॅट्रिक आपण पाहिले, चौकार हॅट्रिक आपण पाहिले, 5 विकेट हॉल देखील आपण पाहिला. परंतु एकही वैयक्तिक अर्धशतक या स्पर्धेमध्ये आपण पाहिलेलं नाहीये. परंतु सध्या विकी 8 चेंडूमध्ये 34 या धावसंख्येवरती खेळतोय. अजूनही 8 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. अर्धशतक येईल का या स्पर्धेचं पहिलं आणि या अंतिम मॅच मध्ये? मोहन तयार. चांगला चेंडू लोव फुलटॉस बॅट अँड पाय मध्ये चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चालला. डॉट बॉल. कमबॅक गोलंदाज मोहनचा आपल्याला पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू. लास्ट बॉल आपण पाहतायत. षटक क्रमांक 2 मध्ये मोहन आतापर्यंत 9 धावा खर्च केल्या. 2 चौकार, 1 सिंगल, 1 विकेट, 1 डॉट. टीमची टोटल आहे स्कोर कार्ड वरती 37. ऑफ साइडला सागर आहे डीप मध्ये. फक्त एकच सिंगल आपल्याला पाहायला मिळेल. दोन षटक पूर्ण होता. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 38. लगेच क्षेत्ररक्षण सजवा. गोलंदाज आपण या गोलंदाजी मार्क वरती. तुमचा वेळ तुम्हालाच वाचवायचा मित्रांनो. यानंतर देखील दुसऱ्या डावामध्ये तुम्हाला धावसंख्येचा पाठलाग करायचा. त्यामुळे लवकरात लवकर गोलंदाजाला रिक्वेस्ट असेल, विनंती असेल की या आपण गोलंदाजी मार्क वरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 38 या आकड्यावरती सध्या जाऊन पोहोचली आहे. करंट रन रेट तुम्ही सध्या पाहिलं तर 19.00 चा सरासरी राखली आहे या मॅच मध्ये. बॅटिंग करणाऱ्या MS11 वाघाचीवाडी संघाने. अंतिम अखेरचे षटक भावड्या आला गोलंदाजी मार्क वरती. समोर आहे फलंदाज विकी पारधी. 10 बॉल मध्ये 35 या आकड्यावरती खेळतो विकी. किती धावा येतील शेवटच्या षटकामध्ये आता प्रश्न आहे. पहिला बॉल आणावा लागेल मैदानाच्या बाहेरून. लॉंग ऑफ क्षेत्राच्या बाहेर आमच्या समालोचन कक्षाच्या वरनं बॉल पाठवलाय. सीमा रेषा पार. षटकार. अकरा बॉल 41 वरती खेळतो फलंदाज विकी पारधी. टीमची टोटल आहे 44 धावांपैकी 41 धावांचं योगदान दिलंय फलंदाज विकीनं. बावड्यावरती प्रेशर आहे. षटकार आला पहिल्याच बॉल वरती. हा चेंडू खाली राहिलाय. बाउन्स या चेंडूवरती मिळालेला नाहीये. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. कमबॅक डॉट बॉल. अंपायर सिग्नल वाईट बॉल एक्स्ट्रा रन. दडपण असेल गोलंदाजावरती. षटकार डॉट. त्यानंतर वाईट. 45 धावा धावफलकावरती. 12 चेंडूमध्ये 41चं योगदान आहे. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर फलंदाज विकीचं ज्ञानेश्वर 1 चेंडू 1. भाविन मात्र 0चा शिकार झाला. 3 षटकांचा हा मेगा फायनलचा सामना सध्या सर्व प्रेक्षक एन्जॉय करतायत. आडवा बॅटचा कडवा प्रहार. चेंडू जाईल काउस कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. विकी पारधी इज ऑन अ फायर नाव. हा दुसरा बिग हिट या षटकामध्ये. बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावा. षटकार. आता विकीसाठी देखील पारितोषिक आलेलं आहे. सन्माननीय साहिलजी तेलवले यांच्या माध्यमातून जर विकी अर्धशतक पूर्ण करत असेल तर 500 रुपयाचं कॅश प्राइज. 13 बॉल 47 वरती सध्या फलंदाज विकी बॅटिंग करतोय. अक्षरशः गोलंदाजांची पिसे उखाडली आहेत. फलंदाज विकीने ऑफ साइडला फटका सजवलाय. चेंडू जाय सीमारेषेच्या बाहेर. या स्पर्धेतील पहिलं वैयक्तिक अर्धशतक झळकावलं. एकदा बॅट वरती करायचे विकी. 14 चेंडू मध्ये तब्बल 53 धावा. भूषण भोईर यांच्याकडे देखील विकीसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज झालेला आहे. 50 साठी एकदा जोरदार टाळ्या विकीच्या बॅटिंग साठी नक्की झाल्या पाहिजेत. टीमची टोटल 57. फुलटॉस होता आणि फुलटॉसला सरळ पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर फलंदाज विकीने. अजून एक येईल का? बॉल हवेमध्ये आहे आणि चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये? गोलंदाज बावड्या चेंडू टाकतोय आणि विकी त्याला सीमा रेषेचा रस्ता दाखवतोय. अजून एक सलगचा 3रा बिग हिट. षटकार.
या षटकामध्ये आतापर्यंत 4 षटकार ठोकले फलंदाज विकीने. लास्ट बॉल ऑफ द इनिंग, शेवटचा अंतिम चेंडू आहे. मेगा फायनलच्या पहिल्या डावामध्ये टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 63 धावा. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाउन्स झालाय. शेवटचा चेंडू आलाय डॉट. 63 धावा बनवल्यात. आता या मॅच मध्ये टार्गेट सेट केलाय मेगा फायनल जिंकण्यासाठी MS11 बागाचीवाडी संघानं. त्या ठिकाणी जय बोले कोरावले संघासमोर 18 चेंडू आणि 64 धावसंख्येची गरज. 18 बॉल 64 धावा. कोण ठरेल जय हनुमान चषक तोंडली 2025 चा प्रथम क्रमांकाचा मानकरी. येणारे 18 चेंडू सर्व काही सांगून जातील. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. जय हनुमान चषक तोंडली 2025. चला क्षेत्रक्षण लगेच सज्ज करा. MS11 बागाचीवाडी रिक्वेस्ट असेल आणि जय बोले कोरावले संघ आपण देखील बाहेर या आणि सलामीचे सलामीवीर आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. साईजी तेलवले आणि त्याचबरोबर भूषणजी भोईर यांच्याकडनं विकीसाठी वैयक्तिक अर्धशतक जे झलकावलंय त्यासाठी प्रत्येकी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. दोन्ही मान्यवरांचे आपण आभार व्यक्त करूयात. चला जय बोले कोरावले संघ तुम्हाला देखील रिक्वेस्ट आहे, आपण लगेचच आपले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. अजूनही 18 चेंडूचा खेळ मैदानामध्ये बाकी आहे. 18 चेंडू मध्ये जर विचार केला तर 64 धावांचा पाठलाग करायचा या मॅच मध्ये. मेगा फायनलचा हा सामना, त्यानंतर प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी आपल्याला कव्हर करायचे. बक्षीस वितरण समारंभ, जय हनुमान मित्र मंडळ व ग्रामस्थ मंडळ तोंडली आयोजित जय हनुमान चषक तोंडली 2025. भरपूर चांगली क्रिकेटची क्रीडा स्पर्धा. वैयक्तिक पारितोषिकांचा आपण विचार केला तर बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. 18 बॉल आणि 64 धावसंख्येची गरज आहे. या धावा कशा प्रकारे बनवल्या जातील, या धावा थांबवल्या जातील हे ऐकण्यासाठी आपण जाऊयात दुसऱ्या सत्रामध्ये आणि कॉम्बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. इन्व्हाइट करूया द स्वीट व्हॉइस ऑफ जुन्नर निखिलजी ठोंबरे सर यांना. धन्यवाद. धन्यवाद. कैलास दादा विषयांचा शुभ सन्मान केला जातोय. धन्यवाद अभय. पदमकर दादा पडवळ यांच्या शुभ हस्ते तो शुभ सन्मान करतो आपण. जय हनुमान मित्र मंडळ व ग्रामस्थ मंडळ तोंडले आयोजित जय हनुमान चषक तोंडली मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. अंतिम लढत मैदानाच्या आतमध्ये रंगेल आणि इथे विजयासाठी लक्ष आपण पाहू 64 धाब्यांचं. नंदू आलेत गोलंदाजी मार्कवर, स्ट्रायकर एनवर सागर शिंगोळे. सामन्याला सुरुवात होईल. पहिला चेंडू, पहिलाच बॉल. सागरने सुरुवात केली षटकाराने. 6. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. इथे राखलेला हा चेंडू लगातार 3 षटकार खेळत असेल तर आदित्य दादा गुजरे यांच्या वतीनं 500 रुपयाचं प्राइज. विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं प्राइज आहे. आदित्य दादा गुजरे यांच्या वतीनं विकेट हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक साठी. एक षटकार आलाय सागर यांच्या बॅट मधून. 7 धावा धावफलकावर. सागर ऑन स्ट्राइक. फायनलचा सामना जय हनुमान तोंडली चषक 2025 चं आयोजन आणि दुसऱ्या बॉलवर दुसरा षटकार सागर शिंगोळेच्या बॅट मधून 6. दादा गुजरे यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे सागर शिंगोळेसाठी. नंदकुमार बांगर यांचंही शुभागमन होतंय, त्यांचं करूया मोस्ट वेलकम या क्रीडा स्पर्धेत. इथे बिग हिट केलाय, चेंडू उंच हवेत. एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न.
इथे होईल का ते पाहायचे, परंतु नकार दिलाय सागरने. एक धावेल, एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 14 या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. लक्ष मोठं आहे, याच प्रकारची फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. सागर शिंगोळे आणि भावड्या ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. खास करून या क्रीडा स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून आकर्षक अशा ट्रॉफीज ज्या आम्हाला लाभलेल्या आहेत, कैलासवासी इंदुबाई सीताराम बांगर यांच्या स्मरणार्थ श्री नंदकुमार सीताराम बांगर साहेबांचं देखील शुभागमन होतं. वेलकम, तुमचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेत. एक दर्जेदार ट्रॉफीज या संपूर्ण क्रीडा स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळतात, त्यांचं मनापासून आभार. गोलंदाज तयार, इथे टाकलेला हा चेंडू, सुंदर अशी गोलंदाजी, चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. 14 धावा आहेत धावफलकावर. खास करून 64 धावेंचा पाठलाग करत असताना सागरने ज्या प्रकारे सुरुवात केली होती, 3 बॉलमध्ये 14 बनवल्या, परंतु तदनंतर गोलंदाजाने भरपूर चांगलं कमबॅक करताना पाहायला मिळतोय. बावड्याला लगातार 2 चेंडू डॉट आहेत. गोलंदाज नंदू गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा आपल्याला पाहायला मिळेल. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक सौभाग्यवती सुषमाताई पद्माकर श्रीराम पडवळ, सरपंच ग्रामपंचायत तोंडली. द्वितीय क्रमांकाचं 25,000 रुपयाचं पारितोषिक साईल नेतील तेलवणे, प्रसिद्ध उद्योजक. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक कमलाकर गोपाळ विषय यांच्या वतीनं प्रसिद्ध उद्योजक 11,000. त्यानंतर 11,000 रुपयाचं प्राइज संजय गोरले, पोलीस पाटील तोंडले यांच्या वतीने लाभलं. सर्वांचंच मनापासून आभार व्यक्त करू. त्यानंतर 4 दिवस या संपूर्ण स्पर्धेमध्ये भरपूर चांगले अंपायरिंग ज्यांचे राहिले, प्रवीण विशे सर, त्यानंतर मुकेश गायकर सर 1 दिवस होते आणि 3 दिवस योगीराज बुटेरे सर. स्कोररच्या भूमिकेमध्ये खूप चांगली स्कोरिंग ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते असे स्वप्नील गांगड सर आहेत. 7 स्टार लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून भरपूर चांगलं लाईव्ह टेलिकास्ट तुम्ही पाहिलं, त्यांचं मनापासून आभार. त्यानंतर समालोचन कक्षामध्ये पहिल्या 3 दिवस प्रसन्न चव्हाण सर होते. त्यानंतर आजच्या दिवसामध्ये अभय खुने सर आहेत, त्यांचं देखील मनापासून आभार आम्ही व्यक्त करू. जाव्या मैदानाच्या आत ज्यांनी या क्रीडा स्पर्धेला सौजन्य दिलेलं आहे त्या सर्वांचंच मनापासून आभार. पहिला बॉल वेल लेफ्ट सोडून दिलाय, पंचांचा अवांतरचा इशारा, व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ते आता 15 या धावसंख्येवर. 12 चेंडू 49 धावा. ग्रँड फिनाले फायनल. इथे तोंडली संघ देखील वाट पाहतोय. कोरावळे जिंकला तर त्यांचा 3रा, जर कोरावळे पराभूत झाला तर तोंडलीचा 4था क्रमांक लागेल या स्पर्धेत, सासनेचा 3रा लागेल. हे देखील फार महत्वाचे. रनर टू 3. गोलंदाज तयार. इथे चांगला फटका, सागर शिंगोळेचं आक्रमण, चेंडू सीमा पार, चौकार. अकरा चेंडू आणि 45 धावा हे लक्ष. आदित्य गुजरे यांच्याकडून अजून एक पारितोषिक आलंय, जो सागर शिंगोळेला बाद करेल त्यासाठी 500 रुपये. इथे टाकलेला हा चेंडू आडव्या बॅटनं फटका जो मात्र खेळलाय, तिथे डॉट बॉल, सुमात्र निर्धाव चेंडू जो मात्र पाहायला मिळेल. खास करून भरपूर मोठी पारितोषिक दात्यांचं देखील कौतुक करू या क्रीडा स्पर्धेमध्ये. पद्मकरजी पडवळ साहेब यांच्या माध्यमातून भरपूर मोठी पारितोषिक आपल्याला पाहायला मिळाली या संपूर्ण क्रीडा स्पर्धेत, त्यांचंही कौतुक. निलेशदादा शेळके, तदनंतर करण, सूरज आणि त्यांच्या संपूर्ण टीमचा, अनुदादा सोनवळे असतील, सर्वच ज्यांचं एक अप्रतिम नियोजन आपल्याला पाहायला मिळालं. संपूर्ण मित्रपरिवार, त्यामध्ये गणेश असेल, आवी असेल, भरपूर चांगले नियोजन जे मात्र पाहायला मिळालं, सर्वांचंच कौतुक आहे. धापलकावर धावसंख्या 20, 92 बूट. इथे टाकलेला बॉल, बिग हिट, बाहुबली, सागरच्या बॅटमधून 6.
साहिल तेलवणे यांच्याकडून सागरच्या लगातार 3 षटकारांसाठी 500. आदित्य यांच्याकडून सागरच्या विकेटसाठी 500. एका गाडीत आलेत पण विरोधात प्राइज आहे भरपूर महत्वाचं. हे पाहिजे सातत्यानं. 9 बॉल 38. इथे दुसऱ्या बॉलवर दुसरा आणि या बॉलवर जर आता षटकार आला साहिल तेलवणे ज्यांच्या वतीने दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आहे त्यांच्याकडून आदित्य दादा यांच्या वतीने 500 असं 1000 रुपयाचं पारितोषिक सागर शिंगोळेसाठी. 8-32 एकवेशन. हा चेंडू महत्वाचा. या स्पर्धेत एक षटकार ट्रेक आली आहे सागर शिंगोळेच्या बॅट मधून. 3 वेळा 2-2 षटकार त्याने लगातार जे मात्र खेळलेले आहेत. 8 चेंडू आणि 32 धावा. 7 बॉल मध्ये 29 धावसंख्येवर खेळतो. फायनल ग्रँड फिनाल पहिल्याच पर्वामध्ये सुपर डुपर हिट होणारी क्रीडा स्पर्धा. आमचे डीजे अनिकेत यांचे विशेष कौतुक. भरपूर चांगला आवाज त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण क्रीडा स्पर्धेसाठी पाहायला मिळाला. आणि इथे टाकलेला हा चेंडू डॉट. हा चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. 7 चेंडू 32. सात चेंडू 32 धावांची आवश्यकता. हा चेंडू फार महत्वाचा. प्रतीक गोलंदाजी मार्कवर तयार. इथे बिग हिट आणि सागरच्या बॅट मधून सिक्सर. षटकार. फास्ट खेळा. 6 चेंडू आणि 26 धावा हे समीकरण. 6 गेंदे और 26 रन. 6 चेंडू 26 धावा 38 धावा 2 षटकात धावफलकावर. फायनल मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पहिल्या पर्वाचा चॅम्पियन कोणते आपल्याला पाहायचं आहे. जय हनुमान चषक तोंडली 20-25 पहिलं पर्व. गोलंदाज तयार आणि इथे फलंदाज बाद. बावड्या बाद. सन्मान क्रिकेट संघ तोंडली मालिकावीर उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज चषक सौजन्य श्री भगवान अनंत शेळके यांच्या वतीने लाभले. उत्कृष्ट गोलंदाज शूज बंटी भोईर यांच्या माध्यमातून व्यवस्थापक ग्रामस्थ मंडळ तोंडली व म्हसा परिसर क्रिकेट असोसिएशन MPCA च्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेचं आयोजन. 5 चेंडू 26 धावा ची आवश्यकता. अर्धशतक येते का सागरच्या बॅट मधून ते पाहणं इंटरेस्टिंग राहील. 5 चेंडू 26 9 बॉल मध्ये 35 वर खेळतो. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅक वर सध्याच्या घडीला आपण पाहतायत. गोलंदाजी करत असताना भाविनला शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 5. भूषण भोईर यांच्या चेहऱ्यावर आनंद. संघ मालक आहेत खास करून MS स्पोर्ट वाघाची वाडी टीमचे. इथे टाकलेला हा चेंडू आणि इथे आपल्याला पाहायचंय वाईट बॉल आणि फलंदाज धावबाद. पण काय झालं स्ट्रायकर इनवर सागर आला. 5 चेंडू 25. अभी भी ट्विस्ट है मेरे दोस्त. जे 5 चेंडू 25
व्हॉट अ मॅच. अप्रतिम सामना. 5 बॉल 25. फुलटॉस आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. चौकार. 21 धावा. जय भोले कोरावळेला जिंकण्यासाठी सागर घेतो 39 वर. व्हॉट अ बॅटिंग. गोलंदाजी कशी होते ते पाहायचं. गोलंदाज तयार. बिग हिट आणि हा षटकार मॅच मध्ये जिवंत. जय भोले कोरावळे 3 बॉल 15 धावा. व्हॉट अ मॅच. 11 चेंडू 45 वर खेळतोय सागर. ज्याने केलंय प्रत्येकाच्याच मनामध्ये घर, त्याचं नाव सागर. सागर सागर आणि सागर. सागरच्या बॅटमधून अर्धशतक येते का ते पाहायचं. गोलंदाज तयार. अजून एक आणि एक टप्पा खात चेंडू सीमा पार. सामना 2 बॉल 11. आता अजून एक पारितोषिक साहिल दादा तेलवणे आणि अजय दादा गुजरे. 2 बॉल 11. 2 बॉल मध्ये 2 षटकार. सागर खेळत असेल 1000चं पारितोषिक. सागर खेळतो आता 49. 12 चेंडू 49. 2 बॉल 11. धगधग धगधग प्रत्येकाची वाढलेत. जे बसले होते ते उभे राहिलेत. गिरीश पडवळ यांच्याकडून मंडळासाठी आर्थिक मदत आली, त्यांचं मनापासून आभार. 2 चेंडू 11 धावा. लहर से डर कर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. मित्रांनो, दोन्ही संघाचा खेळ आवडला असेल तर टाळ्या वाजवायला काय हरकत नाही. आणि हा षटकार आहे. हा षटकार आहे. अर्धशतक सागर शिंगोळे बॅट वरती करायची. 55 धावांची जबरदस्त इनिंग. सागरला माहिती आहे सामना अजून संपलेला नाही. सेलिब्रेशन होणार ते देखील जोरात. 1 चेंडू 5 ची आवश्यकता. अभय शेठ कुर्ले आर्यन पेट्रोल पंपचे मालक आहे, त्यांच्या वतीने देखील आर्थिक मदत या स्पर्धेला झाली आहे. परंतु या स्पर्धेचं आयोजन आवडलं असेल, दोन्ही संघाचा खेळ आवडला असेल आणि खास करून 4 दिवसीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन जय हनुमान मित्र मंडळ ग्रामस्थ मंडळाचं आयोजन आवडलं असेल तर सर्वांनी एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करू. 1 चेंडू 5 धावा. गोल्डन षटकार खेळणार का सागर शिंगोळे की डॉट बॉल येणार. 1 धाव येणार, 4 धाव येणार. भूषण भोईर यांचा संघ जिंकणार की दुसऱ्या बाजूला जय भोले कोरवळे जिंकणार. परंतु जिंकले आमचे आयोजक कमिटी. ज्या प्रकारचं नियोजन ब्रदर्स ग्रुप कडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. सामना जर जिंकून दिला सागर शिंगोळेने, रोहित आरड आणि मित्र परिवाराकडून 3333 चं पारितोषिक. साहिल दादाच्या वतीनं 500 रुपये. आदित्य दादा गुजरे यांच्या वतीनं 500. 1 बॉल कितीचा आहे ते पाहायचं आहे. जावा मैदानाच्या आत. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. 1 चेंडू 5 धावा. आणि इथे टाकलेला हा चेंडू वाईट बॉल. 1 चेंडू 4. धगधग 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 प्रत्येकाची वाढली आहे. धगधग धगधग प्रत्येकाची वाढली आहे. हृदयाचे ठोके वाढलेत. आता एवढा सामना रंगला मैदानाच्या आत. फायनल सारखी फायनल झाली आहे. आयोजक कमिटीने 4 महिने मेहनत घेतली ना, ती 4 मिनिटात वसूल झाली आहे. एवढं सुंदर आयोजन आणि त्याचा हा ग्रँड फिनाले. 1 चेंडू 4 धावा. सागरच्या विकेटसाठी 500. षटकार खेळला 500 साहिल तेलवणेकडून. काय होणार. जो जीता वही सिकंदर. 1 चेंडू 4. तुषार धुमाळ दाजे यांच्याकडून देखील पारितोषिक. परंतु हा सामना इथे जिंकलाय टीम जय हनुमान वाघाची वाडी भूषण भोईर कंपनी.
तर शिंगोळेसाठी एकदा जोरदार टाळ्या आपण वाजू. ज्या प्रकारचं प्रदर्शन सागर शिंगोळेने केलेलं, फक्त 3 धावांनी पराभव स्वीकारावा लागला फायनलच्या सामन्यात. परंतु काय लढलाय, वाघ मैदानाच्या आत लढलाय, बाहुबली लढलाय. खास करून अनेक पारितोषिक होती या शेवटच्या चेंडूसाठी, परंतु